रात्रीचे 10 वाजले होते आणि मी सर्वांचे जेवण झाल्यानंतर सिंकमध्ये ठेवलेली खरकटी भांडी घासत होते. तेव्हा अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. तेव्हा माझ्या लक्षात आले की आज तर मी गच्चीवर वाळत घातलेले कपडे आणले नाहीत. मग मी भांडी घासायची सोडून पटकन माझे हात धुतले आणि गच्चीवर गेले. मी पटकन दोरीवरचे सर्व कपडे काढले आणि गच्चीवरच असणाऱ्या एका रूममध्ये कपड्यांना ठेवण्यासाठी गेले. तेव्हा मला वाटले की माझी नणंद अंधारात फोनवर कोणाशी तरी बोलत आहे. त्या रूमची लाईट ऑफ होती. पावसामुळे ओल्या झालेल्या कपड्यांना पसरवून वाळत घालावे म्हणून मी लाईट चालू केली आणि लाईट चालू केल्यानंतर जेव्हा तिने अचानक मागे वळून पाहिले तेव्हा तिला असे वाटले की ती पकडली गेली आहे. मी तिला विचारले, कविता, तू यावेळी गच्चीवर काय करते आहेस? ती म्हणाली, काही नाही वहिनी, माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. पावसामुळे खाली नेटवर्क मिळत नव्हते. ती माझ्याशी नजर चोरत आणि घाबरत बोलत होती, पण मी तेव्हा तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. 4 दिवसांनंतर माझ्या धीराचे म्हणजे विजयचे लग्न होते. घरातील कुणीही या लग्नासाठी तयार नव्हते, कारण मुलीची कास्ट वेगळी होती. ती त्या कॉलेजमध्ये शिकत होती जिथे विजय आणि कविता शिकत होते आणि मागच्या 1 वर्षापासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते. विजयने अनेकदा त्याच्या आईबापांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या सासू-सासऱ्यांनी आणि नवऱ्याने त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली नव्हती. पण जेव्हा विजयला वाटले की घरी त्याचे कुणीही ऐकून घेत नाही तेव्हा त्याने ठणकावून सांगितले की जर त्याचे लग्न रेश्माबरोबर झाले नाही तर तो घर सोडून कायमचा कुठेतरी निघून जाईल. त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी विचार केला की तरुण मुलगा आहे, खरेच कुठेतरी घर सोडून गेला किंवा त्याने जीवाचे काही बरे वाईट केले तर काय करायचे. त्यामुळे त्यांना नाईलाजाने विजयचे बोलणे मान्य करावे लागले आणि त्यानंतर काही दिवसांनी आम्ही घरातील सर्वजण मिळून त्या मुलीला पाहण्यासाठी गेलो. खरंच रेश्मा खूप सुंदर होती. सासू सासऱ्यांना देखील ती पाहता क्षणी आवडली. तिच्याशी बोलल्यानंतर मला सुद्धा खूप छान वाटले आणि ती लवकरच आमच्या घरी माझी छोटी जाऊ बनून आली. ती आल्यानंतर मी पाहिले की तिच्यासोबत एक सुटकेस होती आणि शिवाय 2 मोठ्या जुन्या पिशव्या होत्या. खरे तर लग्नानंतर सर्व मुली सासरी येताना नवीन सामान घेऊन येतात, पण रेश्मा ह्या 2 जुन्या पिशव्या का घेऊन आली होती कुणास ठाऊक. आमच्या घरचा नोकर त्या 2 पिशव्या हातामध्ये घेऊन उभा राहिला होता. मी त्याला म्हणाले, त्या पिशव्या माझ्याकडे दे, मी आत नेऊन ठेवते. तेव्हा रेश्माने माझे बोलणे ऐकून पटकन त्या पिशव्या नोकराच्या हातातून घेतल्या आणि म्हणाली, ताई राहू देत, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय, मी ठेवते या पिशव्या माझ्या खोलीत. तिचे अशा प्रकारचे बोलणे मला जरा विचित्र वाटले. मी मनात म्हणाले, आता मी काय हिचे पिशव्या कुठे घेऊन पळून जाणार होते का? आणि तसेही मी या जुन्या आणि घाणेरड्या पिशव्यांचे काय करणार होते? म्हणून मी बोलले की लगेच हिने पटकन नोकराच्या हातातून पिशव्या हिसकावून घेतल्या. जाऊ देत, असे म्हणून मी माझ्या कामाला लागले. लग्नाच्या 2 दिवसानंतर जेव्हा मी तिच्या खोलीमध्ये माझ्या एका कामासाठी गेले तेव्हा ती त्यावेळी खोलीत नव्हती. तेव्हा माझी नजर तिच्या त्या 2 पिशव्यांवर गेली, ज्या तिने कपाटाच्या बाजूला एका कोपऱ्यात ठेवल्या होत्या. मी हळूच त्या पिशव्यांना उघडून पाहिले. त्यामध्ये जुने कपडे होते. मी विचार करायला लागले की माझी जाऊ वेडी तर नाही ना? ती माहेरहून येताना जुने कपडे सोबत का बरं घेऊन आली असेल? तेवढ्यात सासूने मला आवाज दिला आणि मी त्या पिशव्या आहे त्या जागी ठेवल्या आणि खोलीबाहेर आले. माझी सासू खूप मोठ्याने बोलत होती की तू आज दुपारच्या जेवणासाठी चपात्या बनवल्या नाहीत का? मी म्हणाले, बनवल्या आहेत आई. तेव्हा सासू रागाने म्हणाली, बनवल्या आहेत तर मग त्यांना तू कुठे लपवून ठेवले आहेस? मला भूक खूप लागली आहे. तू इथे किचनमध्ये मला दिसली नाहीस, त्यामुळे मी स्वतःसाठी जेवण वाढून घेत होते, पण इथे तर मला चपात्या दिसल्या नाहीत. सासूचे बोलणे ऐकून मी शांत बसले आणि मी स्वतः किचनमध्ये गेले आणि मी ज्या भांड्यामध्ये चपात्या ठेवल्या होत्या ते उघडून पाहिले, तर त्यात एकही चपाती नव्हती. आम्हा दोघींचे बोलणे ऐकून माझे जाऊ आणि नणंद आल्या आणि म्हणाल्या, आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही सर्व चपात्या खाल्ल्या. मी म्हणाले, एवढ्या सगळ्या चपात्या तुम्ही दोघींनी मिळून खाल्ल्या, पण घरातील सर्वांसाठी बनवलेल्या चपात्या तुम्ही दोघीच कशा खाऊ शकता? ठीक आहे, जाऊ देत, मी पुन्हा गीताला सांगून बाकीच्यांसाठी चपाती बनवून घेते. तशी माझी जाऊ खूप चांगल्या स्वभावाची होती. ती प्रत्येक कामात माझी मदत करायची. मला तिच्या मोठ्या बहिणीप्रमाणे समजत होती, माझा आदर करायची. पण कधीकधी तिचे वागणे मला संशयास्पद वाटत होते, कारण ती आम्हाला तिचे बाहेर काहीतरी काम आहे असे सांगून जायची आणि जेव्हा ती परत यायची तेव्हा तिच्या हातामध्ये त्या 2 जुन्या पिशव्या असायच्या. तसेच मी अनेकदा पाहिले होते की ती जाताना देखील तिच्यासोबत त्या पिशव्या न्यायची. इकडे माझ्या नंदेचे म्हणजे कविताचे वागणेसुद्धा आजकाल खूप बदलले होते, कारण आजही मी जेव्हा गच्चीवर काही कामासाठी गेले तेव्हा मला पायऱ्या चढत असताना आजही कविता कोणाशी तरी फोनवर बोलते आहे असे वाटले. मी आणखी 2-3 पायऱ्या पडून वर गेले तेव्हा मला स्पष्ट शब्दात ऐकायला आले. ती म्हणत होती की तू अजिबात काळजी करू नकोस, मी सर्व सामान घेऊन वेळेत पोहोचेन. तिचे हे बोलणे ऐकून मला खूपच काळजी वाटायला लागली. माझ्या मनात विचार यायला लागले की कविताचे कोणाबरोबर चक्कर तर चालू नसेल ना? ती कोणते सामान घेऊन जाण्याचे बोलत होती आणि ती कुणाबरोबर जाणार आहे?
सध्या तर तिच्या कॉलेजला सुट्ट्या सुरू आहेत. हे सर्व ऐकून तर माझे डोके चक्रावून गेले. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. जेव्हा मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हा ते म्हणाले की तू थोडेसे कविताकडे लक्ष ठेव. कविता तशी मुलगी नाही. पण तरीही मुली कधी कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चुकीचे पाऊल उचलतील हे काही सांगता येत नाही. आणि आता आईबाबांना ह्या वयात त्रास देणे योग्य नाही. त्यामुळे तू घरामध्ये मोठी आहेस आणि ह्या घराची जबाबदारी तू नीट सांभाळावीस असे मला वाटते. मी तर दिवसभर ऑफिसमध्ये असतो. मी कुठे कुठे लक्ष ठेवू? मी म्हणाले ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी कवितावर लक्ष ठेवेन. तिला कधीच चुकीचे वागू देणार नाही. असे बोलून मी माझ्या खोलीतून बाहेर आले. तेव्हा माझी जाऊ आणि नणंद दोघीही बाहेरून आत येत असल्याच्या मला दिसल्या. मी त्यांना विचारले की तुम्ही दोघे कुठे गेला होतात? तेव्हा त्या म्हणाल्या की आम्ही दोघी पार्लरमध्ये गेलो होतो. तेव्हा मी म्हणाले की अरे 4 दिवसांपूर्वीच तर तुम्ही दोघी पार्लरमध्ये जाऊन आलात. मग पुन्हा कशासाठी गेला होतात? यावर माझी जाऊबाई म्हणाली ताई त्या दिवशी कविताने फक्त हेअरकट केला होता, पण आज तिला वॅक्स करायचे होते. मी म्हणाले ठीक आहे. तेव्हा अचानक माझी नजर जावेच्या हाताकडे गेली. तिच्या हातात त्या 2 जुन्या पिशव्या होत्या. तेवढ्यात माझी मुलगी माझ्याकडे धावत आली आणि म्हणाली आई मला खूप भूक लागली आहे, जेवायला दे. मी म्हणाले की हो बाळा, तू हात धुवून ये. मी पटकन पटकन तुझ्यासाठी जेवण वाढते. मी तिला जेवण वाढण्यासाठी गेले. एका ताटात चपाती वाढून घेतली आणि जेव्हा मी भाजी घेण्यासाठी कढईचे झाकण बाजूला करून पाहिले तर मी चकित झाले, कारण कढई रिकामी होते. मी विचार केला अजून घरातील एकानेही जेवण केले नव्हते. तर मग कढईतील भाजीचे काय झाले? मी माझ्या कपाळावर हात ठेवत म्हणाले, घरामध्ये नक्की काय होत आहे? कधी भाजी गायब होते तर कधी चपाती गायब होते आणि वरून कविता आणि रेश्माचे हे संशयास्पद वागणे. हा सर्व विचार करून करून माझे डोके काम करेनासे झाले. मी इनडायरेक्ट रेश्माला विचारले, तू जेवण केले आहेस का? ती म्हणाली हो ताई, भाजी खूप छान झाली होती, त्यामुळे मी सगळीच भाजी खाऊन टाकली. तुम्हा लोकांसाठी तर शिल्लक राहिली नाही. मी पुन्हा माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मनात म्हणाले, एकच व्यक्ती एवढी सगळी भाजी कशी काय खाऊ शकते? घरातील इतर लोकसुद्धा जेवणारे आहेत. हे कसं लक्षात आले नसेल तिच्या? मला तर आता हे काहीच समजत नव्हते. आता माझ्यासाठी हे सर्व विचार करण्याच्या पलीकडचे होते. त्यामुळे मी असे ठरवले की आता कविता आणि रेश्मा या दोघींवर नीट लक्ष ठेवणार. आज माझी जाऊ एका कामासाठी बाजारात गेली होती. तेव्हा ती घरी परत आली तेव्हा ती लंगडत चालत होती. मी विचारले तुझ्या पायाला काय झाले? तर ती म्हणाली काही नाही ताई, माझा पाय दुखत आहे, थोडा वेळ आराम करते असे म्हणून ती तिच्या खोलीत गेली. पण मला आश्चर्य या गोष्टीचे वाटले की जेव्हा 2 तासानंतर माझी नणंद कॉलेजमधून परत आली आणि ती सुद्धा रेश्मासारखी लंगडत चालत होती. मी तिला विचारले तेव्हा ती तेच बोलली जे माझी जाऊ बोलली होती. आता मात्र पाणी डोक्यावरून चालले होते. मी रागाने विचारले, तुम्ही दोघी खरे खरे सांगा, नक्की काय चालले आहे तुम्हा दोघींचे? मी या घरची मोठी सून आहे, त्यामुळे घरातील प्रत्येक गोष्ट मला ठाऊक असायला पाहिजे आणि माझ्या नवऱ्याने ही जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. त्यामुळे कविता मला तुमचे हे काय चालू आहे त्याबद्दल सांगावे लागेल. अगं कविता, असे कसे होऊ शकते की तुम्हा दोघींचा पाय एकाच दिवशी आणि एकाच वेळी दुखेल? आणि आणखी एक, कधी किचनमधील पुऱ्या किंवा चपात्या गायब होतात, तर कधी बनवलेली सगळी भाजी गायब होते. आणि मी काही विचारल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित देत नाहीत. आणि याशिवाय रेश्माने तिच्या माहेरून आणलेल्या त्या 2 जुन्या पिशव्या तुम्हा दोघींच्या हातात बाहेर येता जाता तुमच्या बरोबर असतात. अखेर हा सगळा प्रकार काय आहे? दोघीही माझे बोलणे ऐकून घाबरल्या. त्या दोघींना समजत नव्हते की आता वहिनीच्या या प्रश्नांना काय उत्तरे द्यावीत. माझी नणंद म्हणाली, वहिनी असे काही नाहीये, तुम्ही आम्हाला चुकीचे समजत आहात. पण मी म्हणाले की आज मला सत्य जाणून घ्यायचेच आहे. यानंतर माझी जाऊ म्हणाली, ताई तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला सर्व काही सांगते. त्यानंतर तिने मला कारमध्ये बसण्यास सांगितले. कारने आम्ही तिघी घरापासून जवळपास 1 किलोमीटर पुढे आलो. तेवढ्यात रेश्माने सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हरने आमची गाडी एका अनाथ आश्रमाच्या बाहेर थांबवली. तेव्हा मी कविताला म्हणाले की तुम्ही या अनाथ आश्रमासमोर गाडी का थांबवली? तेव्हा त्या दोघी म्हणाल्या, वहिनी तुम्ही गाडीतून बाहेर तर या, मग तुम्हाला सर्व सत्य समजेल. मी जशी अनाथ आश्रमात गेले तेव्हा मी पाहिले की त्या मुलींनी तेच कपडे घातले होते जे रेश्माने तिच्या माहेरून तिच्यासोबत आणले होते. मी ते पाहून लगेच समजून घेतले. रेश्मा म्हणाली की लग्नापूर्वीचे तिचे सगळे कपडे तिने सासरी येताना सोबत आणले होते, जे तिला गर्भांमध्ये वाटायचे होते. माहेरी तिला वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे ती त्या सर्व कपड्यांना तिच्यासोबत घेऊन आली होती. त्यानंतर कविता म्हणाली, वहिनी त्या दिवशी जेव्हा तुम्ही गच्चीवर आला होता तेव्हा याच अनाथ आश्रमातून मला फोन आला होता. मला दर महिन्याला ट्युशन घेतलेल्याचे जे पैसे मिळतात ते पैसे मी ह्याच अनाथ आश्रमामध्ये त्याचे 10% दान देते. दान दिल्यानंतर मी रिसीट घ्यायला विसरले होते. रिसीटमध्ये हे लोक नाव आणि पत्ता लिहितात, त्यामुळे त्यांनी मला त्या दिवशी रात्री फोन केला होता. ती पुन्हा म्हणाली,
रेश्मा वहिनी आणि मी आम्ही दोघी मिळून ह्या लोकांना नेहमी काही ना काही मदत करतो. त्या दिवशी आपल्या घरी चपाती आणि भाजी गायब झाली होती. त्याचे कारण हे होते की त्या दिवशी काही कारणामुळे अनाथाश्रमात चपाती बनवणारी बाई आली नव्हती आणि मुलांना भूक खूप लागली होती. तेव्हा मी आणि वहिनीने त्या दिवशी इथेच चपाती घेऊन आलो होतो आणि एके दिवशी भाजी. जेवढे लोक या अनाथाश्रमाशी जोडलेले आहेत ते सर्वजण त्यांच्या घरी जे काही बनलेले असते ते घेऊन येतात. आम्ही घरामध्ये कोणालाही सांगितले नाही, कारण घरातील लोकांना माहिती झाल्यावर ते आम्हाला हे काम करू देणार नाहीत. त्या दोघींचे बोलणे ऐकून मी चकित झाले आणि मी त्या दोघींना काय बोलणार होते. त्या दोघी तर खूप चांगले काम करत होत्या आणि मी विनाकारण त्यांच्यावर भलताच संशय घेत होते. त्या दोघी करत असलेल्या या सेवेला मी कधीच समजण्याचा किंवा त्याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण आज कविता ज्या गोष्टी बोलली त्याने आणि रेश्माने माझे डोळे उघडले होते. मी त्या दोघींना विचारले की त्या दिवशी तुम्ही दोघी लंगडत का होतात. तेव्हा कविता म्हणाली, वहिनी, त्या दिवशी जेव्हा आम्ही आपल्या घरून जेवण घेऊन येत होतो तेव्हा एक कुत्रा जेवणाच्या वासाने आमचा पाठलाग करायला लागला. आम्ही दोघीही घाबरून जोरात पळायला लागलो. तेव्हा अचानक आमच्या दोघींचा पाय एका मोठ्या दगडाला धडकला आणि आम्ही दोघी पडलो आणि पडल्यामुळे आम्हा दोघींच्या पायाला लागले होते. मी आश्चर्यचकित होऊन त्या दोघींकडे पाहत होते आणि आता मी ठरवले की यापुढे मी देखील या चांगल्या कामांमध्ये कविता आणि रेश्माची मदत करेल. खरंच स्वतःसाठी तर आयुष्य प्रत्येकजण जगतो, पण आयुष्य जगण्याची खरी मजा तेव्हाच आहे जेव्हा आपण इतरांसाठी निस्वार्थी भावनेने काहीतरी करतो आणि तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो त्याची तुलना कोणत्याही भौतिक वस्तूबरोबर होऊ शकत नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील.